नागपूर तुळजापूर हा राष्ट्रीय महामार्ग नांदेड जिल्ह्यातून जातोय आणि हिंगोली जिल्ह्यातील वारंगा ते लोहा तालुक्यातील सोनखेड या 56 किलोमीटरच्या अंतरासाठी अर्धापूर शहरापासून जवळच पारडी मक्ता हा टोल नाका उभारण्यात आलाय। मात्र या 56 किलोमीटरमध्ये साधारणपणे 14 किलोमीटरचं काम अपूर्ण असल्याची आपल्याला माहिती मिळते आणि नागपूरच्या एका कंपनीच्या वतीनं हा टोल नाका चालवण्यात येतो। तर हा रस्ता जो आहे तो KTL कंपनीला बांधण्यासाठी दिला अशी माहिती मिळते। मात्र रस्ता अपूर्ण असताना ही टोल वसुली कशी केली जाते असा प्रश्न जो आहे तो आता वाहनधारकांना पडलाय, त्याचबरोबर स्थानिक जे वाहनधारक आहेत त्यांनाही पडलाय। मात्र गेल्या 25 नोव्हेंबर पासून या ठिकाणी राजरोसपणे टोल नाक्यावर वसुली सुरू असल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आपण बघतो या ठिकाणी सगळ्याच वाहनांपासून जे आहे ते या ठिकाणी टोल वसुली सुरू केल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं। मात्र याकडे कोणताही लोकप्रतिनिधी लक्ष द्यायला तयार नाही। या ठिकाणी जे आहे ते वाहनधारक आहेत त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत। क्या नाम है, कहाँ से आए हो? बहादुर जाट। ये रास्ते काम हो गया क्या पूरा? नहीं, अभी नहीं हो रहा है, धीरे धीरे हो रहा है। कितना रहेगा? अभी है, हो जाएगा धीरे धीरे। कितना बाकी है? अभी इतना तो पता नहीं। टोल वसूली कैसे क्या फिर? हैं? टोल कैसे क्या दे रहे? काम बाकी है तो काम बाकी है तो टोल कैसे दे रहे? सब जगह ही है टोल का तो समस्या। नहीं, ये- खराब रोड है फिर भी देना पड़ता है, क्यों? मजबूरी है। अच्छा, क्या करें, इनसे कौन झगड़ा करे। अच्छा। आपण बघतोय हे वाहनधारक होते, रस्ता खराब आहे, काम अपूर्ण आहे, तरी पण टोल द्यावा लागतो, यासोबत भांडणं कोण करणार असा जे आहे ते सवाल उपस्थित यांनी केलाय। एरवी महाराष्ट्रात टोल नाक्याचे आंदोलन काही नवीन नाहीत, मात्र या टोल नाक्यावरून जे कुणी पुढे येताना आपल्याला पाहायला मिळत नाही। स्थानिक काँग्रेसचे नेते संदीप कुमार देशमुख यांनी नितीन गडकरी यांना एक पत्र लिहिले। मात्र याउपर या टोल नाक्यासाठी कोणत्या राजकीय व्यक्तींनी, स्थानिक आमदारांनी किंवा खासदारांनी कुठं पाऊल उचलल्याचं अद्याप तरी पाहायला मिळत नाही। म्हणून या रस्त्याचं काम पूर्ण करावं आणि नंतर हा टोल नाका सुरू करावा अशी मागणी जी आहे ते वाहनधारकातून होताना आपल्याला पाहायला मिळते। आपण बघतो या ठिकाणी अजून एक काही वाहनधारक आहेत, त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। कहाँ से आए हो? कहाँ से आए हो? मैं गुजरात से। ये अभी ये टोल का है, रास्ते का काम हो गया क्या पूरा? नहीं, अभी आगे बाईपास रह रहा है नांदेड़ वाला। टोल कैसे क्या दिया? हमारा क्या है, चालू कर दिया उसने। उनको बोलना ना टोल बाकी है, अपने रास्ता काम बाकी है। बोला था उसको, कब चालू कर दिया, अब क्या बोले। चालू नहीं करना चाहिए जब तक रास्ते का काम नहीं बोल बोल क्या बोले? जब तक चालू नहीं होना चाहिए, जब तक रास्ते का काम नहीं होता है पूरा। आता पाहतो हे गुजरातून आलेत, ह्या वाहनधारकांच्या बोलक्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात। आता या टोल नाक्यावर कोणी लक्ष देणार का? हा रस्त्याचं काम पूर्ण होईपर्यंत हा टोल नाका वसुली याची थांबवली जाईल का असाही प्रश्न आता जे आहे ते पुढे येत आहे। अजून काही वाहनधारक आपल्या सोबत आहेत जे स्थानिक जे आहेत, त्यांचं गाव जवळ आहे। मला सांगा, कधीपासून हा टोल नाका पूर्ण सुरू झाला आहे? या ठिकाणी वसुली कधीपासून सुरू झाली आणि रस्त्याचं काम पूर्ण झालं का? तुमचं गाव कोणतं आहे? माझं गाव वरुड आहे, इथून 2 किलोमीटर अंतरावर। मी इथला स्थायिकेचा उमेदवार म्हणलं तरी चालतं, इथं शेतकरी आहे मी। यांनी रोडचं पूर्ण न काम करता टोल नाका सुरू केला। 15 ते 20 दिवस झाले टोल नाका सुरू होऊन, आणि समस्या एवढ्या आहेत की समजा खड्डे खुटे बायपासला आहेत, मधात अर्धापूरला जाते वेळेस ते रोड कंप्लीट करायला पाहिजे, केला नाही। कुठं बॅग आहेत म्हणजे जम्पिंग घेते गाडी जाते वेळेस, असे बरेच कामं राहिले तरी कोणाला न विचारता त्याने चालू केलेलं आहे टोल नाका। सध्या कुणाच्या हस्ते उद्घाटन नाही वगैरे काहीच नाही। आणि आमचं एवढंच आहे गावकऱ्याचं म्हणणं, आता माझं गाव इथं वरुड म्हणजे 2-2.5 किलोमीटरवर आहे, की बुवा स्थायिकवाल्याकडून 2 किलोमीटर अंतरावर जर तुम्ही टोल नाका जर बसवत असाल किंवा पास घेत असाल तर शेतकऱ्याला परवडतंय का? तर अशी आमची इच्छा आहे की बा गव्हर्नमेंटला तुम्ही तुमच्याद्वारे कळवा की बा कमीत कमी 5 किलोमीटरचा शेतकरी सोडून द्या तुम्ही। आपण बोलतो हे स्थानिक वाहनधारक होते, यांनी आपली प्रतिक्रिया दिली। आणि आता जे आहे ते ज्या ठिकाणी रस्त्याचं काम अपूर्ण आहे ते आपण जे आहे ते TVN प्रेक्षकाला दाखवणार आहेत। ज्ञानेश्वर लोंढे, TVN मराठी, पारडी मक्ता, नांदेड। मी आता राष्ट्रीय महामार्ग 361 वर आहे आणि हा रस्ता जो बघतोय तो हा अर्धापूरला वळसा घालून बायपास रस्ता आहे आणि याच रस्त्यावर जे आहे ते पारडी मक्ता येथे टोल नाका सुरू करण्यात आलाय। मात्र रस्त्याचं काम अर्धवट असतानाही हा टोल नाका कसा सुरू करण्यात आला असा प्रश्न पडतो। हे वाहनधारक जे आहेत ते हे टोल देऊन या ठिकाणी आल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। काही वाहनधारकाशी आपण चर्चा करण्याचा ठिकाणी प्रयत्न करणार आहोत, जे या रस्त्यावरून जातात आणि यांच्याकडून जे आहे ते टोलची वसुली करण्यात आली। कहाँ से आए हो? मैं गुजरात। टोल दिए क्या? कौन सा टोल? ये हाँ, हाँ लगा है ना। अभी रास्ते कम हो गए क्या? नहीं, कम नहीं हुआ ना। फिर टोल कैसे क्या दिया? मैं फर्स्ट टाइम आ रहा हूँ इधर। हाँ, हाँ, मेरे को मालूम नहीं। लेकिन ये रास्ते काम नहीं हुआ, टोल वसूली क्या लगता है?
सर पहली बार आ रहे हैं हम, इसकी वजह से हमें मालूम नहीं इधर का। वो तो दूसरी गाड़ी देके इधर बाईपास से बोल के ऐसा आ रहे दूसरी गाड़ी के पीछे पीछे। आपण पाहतो हे पहिल्यांदाच आले, या रस्त्यावरून जातात, त्यांना याबाबत काही माहिती नाही। दुसऱ्या वाहनधारकासोबत आपण चर्चा करण्याचा ठिकाणी प्रयत्न करूयात। हे एक वाहन जे आले या ठिकाणी त्यांचाही टोल वसूल करण्यात आला आहे, त्यांची काय प्रतिक्रिया हे आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। कहाँ से हो? हम लोग आए हैं नागपुर से। टोल दिया क्या? है टोल दिया क्या इधर? टोल टोल दिया क्या? टोल हाँ। रास्ते कम हो गए क्या? ये रास्ते का देख रहे हो, ये कंडीशन कैसी है, सब जगह बेकार रास्ता है, पूरा टूटा पड़ा है। फिर ऐसे कैसे टोल दिया? अब कैसे क्या करेंगे भाई, टोल तो अब वो जबरदस्ती ले लेते हैं, तो क्या करोगे। अच्छा, हाँ भाई जबरदस्ती लेते हैं टोल। या प्रतिक्रिया आपण बघतोय। याच राष्ट्रीय महामार्गावरून ही सर्व वाहनं जातात ज्यासाठी टोल वसुली केली जाते। ठीक आहे, या ठिकाणी वाहनधारक आलेत, आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात। कहाँ से हो? हिंदी बोलो, हिंदी। कहाँ से आए हो? कानपुर से। टोल दिया क्या? यूपी। हाँ, टोल दिया क्या? टोल हाँ पीछे दिया, अभी रास्ते का काम हो गया क्या पूरा? पूरा नहीं हुआ अभी। फिर टोल कैसे दिया? अब वो लगाए जबरदस्ती ले रहे हैं गुंडाई से, हाँ, क्या करेगा ड्राइवर, क्या करे, हम लोग बाहरी आदमी अच्छा, गुंडाई से ले रहे हैं टोल। जब काम रोड का काम नहीं पूरा हुआ तो टोल नहीं लेना चाहिए उनको, और जबरदस्ती में लगाए। यहाँ की गवर्नमेंट को सोचना चाहिए हाँ। कि यहाँ की गवर्नमेंट क्या करे इन लोगों के लिए, बस यही है सवाल अपना। आपण बघतोय हे उत्तर प्रदेशच्या कानपूरमधून आलेत। त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे, जबरदस्ती जे आहे ते टोल वसुली केली जाते, अशाही त्यांच्या भावना आहेत। आता ह्या सर्व बोलक्या प्रतिक्रिया आपण ऐकल्यात। यापूर्वी जे आहे ते आपण टोल नाक्यावरची वसुली पाहिली। रस्त्याचं काम अपूर्ण आहे का? कुठून आले ड्रायव्हर? आम्ही आलो बघा, माहूरहून आलो. टोल दिला का? दिला ना, रस्त्याचं काम झालं पूर्ण? नाही झाला. मग तरी पण टोल रस्त्याचं टोल काम नाही झालं तर ते टोल घेतात. दिला का? हो, हा, नाही दिलं तर ते अडवतात. बरं. हो, रस्त्याचं काम पूर्ण करून टोल घेतला पाहिजे। रस्त्याचं काम पूर्ण झाल्याशिवाय टोल चालू नाही करायला पाहिजे. नाही, हो, कारण तुम्ही सुविधा नाही दिली तर पैसे कशाचे घ्यायला? हो. हा? हे असंच चालू आहे. धूळ बघा ना तुम्ही, किती धूळ आहे, काय आरोग्याचं काहीच नाही शासनाला. पण अपूर्ण कामाबद्दल कसं काय टोल? हा, अपूर्ण काम राहिले ना पूर्ण. निश्चितच ह्या बोलक्या प्रतिक्रिया होत्या। रस्त्याचं काम अपूर्ण असताना टोल वसुली कशी केली जाते असा थेट संवाद जे आहे ते वाहन चालक विचारताना पाहायला मिळतात। आता तरी या सर्व गोष्टीकडे कोणी लक्ष देणार का? टोल नाक्याची वसुली गांभीर्याने घेणार का? हेही पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, वसमत फाटा, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।